नमस्कार. आपण ऐकतोय भगवान श्री श्रीधर स्वामींचं प्रवचन. आज प्रवचन आहे आत्मज्ञान मीमांसा या विषयावर. आत्माच परमात्मच पर्यायो नात्र बेधधीही. म्हणजे परमात्मा कोण आहे, आत्मा कुठे असतो आणि कसा आहे, या प्रश्नाचं उत्तर या श्लोकात देण्यात आलेलं आहे. यथार्थत्वाने जर विचार केला तर सर्वत्र परमात्मा स्वरूपच आहे. त्यात मी तू असे जे व्यावहारिक भेद दिसतात ते फक्त मायेमुळेच आहेत. माया सत्य नाही असं श्रुतींनी सांगितलेलं आहे. मग कोट्यावधी ग्रंथांचं तात्पर्य एका श्लोकार्धात जर सांगायचं झालं तर ब्रह्म सत्य आहे, त्याहून वेगळं दिसणारं हे जग मिथ्या आहे, भ्रमानी भासमान होणारं जीवनसुद्धा यथार्थत्वाने विचार केल्यास ब्रह्मच आहे असं शंकराचार्यांनी सांगितलेलंच आहे. सुवर्णमूर्तीत मूळ द्रव्य सुवर्णच असतं. तद्वतच पिंड ब्रह्मांडात यथार्थत्वाने परमात्म्याचं अद्वैत स्वरूप आहे. संपूर्ण देह इंद्रियाची रूप परमात्म्याने आपल्या संकल्पनाने सहजरित्या निर्माण केलेली आहेत. मग या सर्वांचं मूळ परमात्माच असून इतर कोणीही नाही. ज्ञानदृष्टीने जर विचार केला तरच आपणाला हे समजून येऊ शकतं. श्रुतीही तेच सांगतात की भूत, वर्तमान आणि भविष्य या काळात निर्माण होणारे सर्व काही परमात्म्यापासून उत्पन्न होत असतं. मग यावरूनच परमात्मा भूतकाळी होता, आज आहे आणि भविष्यातही असणारच हे उघड आहे. त्रिकालात आणि तिन्ही लोकात परमात्मा सर्वव्यापी असून दृश्य अशी सर्व रूपं त्याचीच आहेत. हे विश्व तिन्ही काळात आहेच आहे. मग ते परमात्मा स्वरूप असल्यामुळे ते आणि परमात्मा हे निरनिराळे आहेत असं समजणं चुकीचं आहे. एकमेवा द्वितीयम ब्रह्म. ब्रह्म या नावाने ओळखला जाणारा परमात्मा अद्वितीय आहे असं म्हटल्यावर दुसरं कशाचंही अस्तित्व असूच शकत नाही. हिरण्यगर्भा समवर्तत्रागे. सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी परमात्मा हिरण्यरूप होता. त्याचं मूळ रूप ब्रह्म, आत्मा, परमात्मा असं होतं असं श्रुतींचं म्हणणं आहे. अव्यक्तापेक्षाही परमात्मा श्रेष्ठ आहे. त्यापेक्षा श्रेष्ठ असं काहीच नाही. अशा तारतम्य भावाने विचार जर केला तर श्रुती काय म्हणते, हे सर्व पुरुषरूप त्रिकालात उद्भवणारं सर्व काही परमात्मा स्वरूपच आहे. मग परमात्म्यापासून काहीच वेगळं नसल्यामुळे सर्व काही तोच आहे निस्संदिग्धपणे सिद्ध होतं. परमात्म्याचं स्वरूप प्रथम कसं होतं या प्रश्नाचं उत्तर श्रुतींनी दिलेलं आहे की सुरुवातीला परमात्मा स्वयंप्रकाशित होता. त्यामुळे सुरुवातीला केवळ ज्योतिस्वरूप, केवळ आनंद स्वरूप आणि निर्गुण निराकार असा तो होता. त्यांनी आपल्या मायेने हिरण्यगर्भ होऊन कार्य करायच्या इच्छेने अनेकत्वाच्या आकांक्षेने पंचमहाभूतांची निर्मिती केली आणि त्यापासून विविध रूपी विराट स्वरूप धारण केलं. मग ह्या जगतात पंचमहाभूतांनी निर्मिलेल्या वस्तू सृष्टी निर्मितीच्या पूर्वी परमात्मा स्वरूपच होत्या. त्याच आता विभिन्न स्वरूपात दृगोचर होतात. सुरुवातीला एकटाच असलेला परमात्मा आता मीपणाचा अंकित असून आपल्या इच्छेप्रमाणे एकामागून एक अशी असंख्य आणि अनंत रूप सृष्टी निर्माण करून त्यात स्वतः व्यापून राहिलेला आहे. आणि म्हणूनच कोणताही जिन्नस पाहिला किंवा कोणासही विचारलं तर सोहमशिवाय दुसरं काहीच नाही, म्हणजे सर्व परमात्मा स्वरूपच आहे. बाह्यसृष्टीत परमात्म्याच्या संकल्पाप्रमाणे नाम, रूप, गुण, जाती इत्यादी भिन्न भिन्न दिसत असलं तरी सर्व एक परमात्मा स्वरूपच आहेत. भिन्न भिन्न स्वरूपांपासून त्याला मीपणाची जाणीव झाली. त्यात तोच तो अंतर्भूत आहे. म्हणून कोणतंही शरीर घेतलं तरी त्याला मीपणाची जाणीव ही असतेच. भिन्न भिन्न धारणेमुळे अनेकत्व भासमान होतं. मीपणाची जाणीव सर्वांमध्ये सर्वसाधारणपणे दिसून येते. एकरूप असलेल्या परमात्म्याने आपल्या संकल्पनाने अनेक रूप धारण केली आहेत आणि ही सृष्टी निर्माण केली आहे हे तर स्पष्टच आहे. अनेकत्व टिकवण्यासाठी परमात्म्याने भिन्न भिन्न रूप धारण केली.
एकमेव असलेल्या परमात्म्याने पंचमहाभूतांची रूपं घेऊन अनेकत्व दाखवणारी नावं आणि रूपं धारण केली. आपल्या अंशमात्र असलेल्या जगताची निर्मिती केली. अशा रीतीने आपली वेद, उपनिषद, श्रुती, स्मृती यांनी परमात्म स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. पण या पंचमहाभूतांपासून मानव शरीराची निर्मिती झाली. आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून जल आणि जलापासून पृथ्वी, तर पृथ्वीपासून वनस्पती, वनस्पतींमुळे रेत, रेतापासून मानव, असं एका मंत्रात त्यांनी सांगितलेलंच आहे. हे आपण कोणालाही दुरून जर हाक मारली तर ओ असं उत्तर येतं. या ओकारास प्रणव असं म्हणतात. या प्रणवाने मीच परब्रह्म आहे असं ज्ञान होतं. प्रणवरूपी ओंकारच लोकांच्या तोंडात ओकार रूपाने प्रणित झालेला आहे आणि हेच मानवाचं पहिलं नाव आहे. ओ हे उत्तर मिळतं, नंतर कोण असा प्रश्न करतात मी असं उत्तर येतं. मी या एकाच नावाने उत्पन्न झालेले आई, वडील, बंधू, भगिनी हे सगळे निरनिराळ्या संबंधाने वेगवेगळे होऊन निरनिराळ्या नावांनी संबोधले जातात. मग ह्या विवेचनामुळे मनुष्य जशी सर्व एकच तशी सृष्टीही एकच आहे. या परमात्म्यापासून उत्पन्न झालेले देव, देवता रूपांनी, सिद्ध आदींनी, मनुष्यांनी, पक्षांनी, प्राणपानादींनी, धान्य, वनस्पती, औषधांनी, तप, श्रद्धा, सत्य, ब्रह्मचार्यांनी, अग्नी, होमद्रव्य, होमादींनी, भूभुर्वादी लोकांनी, समुद्र, पर्वत, नद्या म्हणजेच यच्च यावत सृष्टी कार्यरूपांनी एक परमात्माच आहे असं श्रुतिवाक्यात सांगितलेलं आहे. मग अशा रीतीने परमात्म्याने प्रत्येक जीवात मीपणा जागृत केला आणि याच गतीने सर्व कार्य चालू आहे. परमात्मा मी या संज्ञेने सर्व चराचरात स्वतः विलीन झाला आहे. मानवदेहात मीपणाची जाणीव नसेल तर कोणतंच कार्य होणार नाही. मीपणाची जाणीव नसती तर तो एकाच जागी पडून राहिला असता. मग अशाला हाक मारल्यावर त्याने ओ हे उत्तर देणं अशक्यच आहे, कारण मग तो अचेतन पदार्थासारखाच असणार. यावरून मीपणाची जाणीव नसलेला देह अचेतन, जड आहे हे उघड आहे. देहातील मीपणाची जाणीव हे चैतन्याचं अस्तित्व आहे आणि ती जाणीव नसली तर सर्व व्यवहारात माझे माझे हे शब्द उत्पन्नच होणार नाहीत. मी पाहतो, मी करतो या शब्दांचा कर्ता कोण आहे? तर जगातील व्यवहारासाठी कोणत्या तरी कर्त्याची आवश्यकता असते आणि तो कर्ता म्हणजेच मीपणाची जाणीव. ही जाणीव म्हणजेच परमात्मस्वरूप. प्रत्येक देहामध्ये असलेला मी म्हणजे कोण आहे याची जाणीव करून देणारा विचार म्हणजे आध्यात्मिक विचार आहे. आत्मविवेक आपलं बहुरूप, अगाध शक्ती, अगाध लीला दाखवण्यासाठी एकाच परमात्म्याने निरनिराळी रूपं धारण केलेली आहेत. निरनिराळ्या देहात वेगवेगळ्या स्वरूपांनी असलेल्या अहमस्फूर्तीला एकत्र आणलं तर काय होईल? निरनिराळ्या भांड्यातील पाणी एका मोठ्या भांड्यात ओतले तर काय होईल? सर्व पाणीच हे सिद्ध होईल. त्याचप्रमाणे सर्व देहातील अहमस्फूर्ती एकत्र केली तर ते परमात्म स्वरूपच असणार. अशा रीतीने निरनिराळी असलेली अहमस्फूर्ती एकत्र करून हिरण्यगर्भात प्रविष्ट केल्यास एकोहम बहुश्याम या श्रुतिवाक्याप्रमाणे मी एकच असून बहुरूपी झालो आहे असं हिरण्यगर्भाने संकल्प केला आणि म्हणूनच त्याला सर्वाहम मानी हिरण्यगर्भः असं म्हटलेलं आहे. तोच या सर्व मीपणाच्या जाणीवेला कारणीभूत आहे. म्हणजेच मीपणाची स्फूर्ती हे सर्वाआधीचं परमात्म स्वरूप आहे आणि ही सर्व विभिन्न रूपं हिरण्यगर्भात एकत्र केल्यास बहुश्याम हा संकल्प जाऊन फक्त एकोहम शिल्लक राहील. म्हणजेच बहुत्व नाहीस होऊन एकत्व शिल्लक राहील. जगत संकल्परहित असं जे निर्विकल्प रूप तेच ब्रह्म आहे असं विवेकी मनुष्यांनी पूर्ण विचार करून अहम ब्रह्मास्मी या वेद महावाक्यात ते ओळखलेलं आहे. एका महाज्योतीने असंख्य दिवे पेटवता येतात. तद्वतच जगाला प्रकाश देणाऱ्या महाज्योतिरूपी जो परमात्मा त्यापासून आपण उत्पन्न झालेलो आहोत. अखंड ज्योती स्वरूप असलेल्या आत्म्याला
मीपणाची जाणीव होऊन निरनिराळ्या वस्तूंची इच्छा निर्माण झाली. मीपणाची इच्छा नसती तर काहीच झालं नसतं. आपल्यापासून उत्पन्न झालेल्या स्फूर्तीने 1, 2, 3 अशा क्रमाने या अनंत सृष्टीची उत्पत्ती झाली असती. मग एक असल्यावर दुसरं उत्पन्न होणार कसं, हा प्रश्न उद्भवला. तर आधुनिक प्राणी विज्ञान शास्त्रवेत्ते जे एकाचे तुकडे केल्यास 2, 2चे 4, त्यांचे पुढे असंख्य तुकडे होतील असं म्हणतील. हे कसं शक्य आहे? कारण एकच एक असता स्त्री पुरुष ही निराळी उत्पत्ती या शास्त्राधारे होऊ शकेल का? म्हणजेच पती पत्नी हे निरनिराळे दिसत असून त्यांचं मूळ एकच असताना कामसंकल्पाने प्रेरित होऊन त्यांचं बहुरूपात रूपांतर होतं. तोच गृहस्थाश्रम आहे. परमात्म्याची सृष्टी हा एक विशाल गृहस्थाश्रम आहे. निर्विकार स्वरूपी एकच परमात्मा जाणणं म्हणजे संन्यासाश्रम आहे. संन्यासाला वेगळापणा नसतोच. सर्व विश्व एकच समजणारा संन्यासी आहे. संन्यासी हा नित्य निर्विकार अशाच विश्वाला सोहम असं म्हणत असतो. गृहस्थाश्रम सृष्टी संकल्पयुक्त आहे, त्यामध्ये मीपणा आहे. पण संन्यासाश्रमात मीपणात जागा नाही. मूळ स्पर्शाचा डावा भाग म्हणजे स्त्री आहे, उजवा भाग म्हणजे पुरुष आहे. म्हणजेच ते प्रकृती पुरुष आहेत. त्यांनी प्रथम अव्यक्त असताना नंतर व्यक्त रूप धारण केलेलं आहे. प्रकृतीच्या गर्भात पिंडोत्पत्ती होऊन वाढत असतो, तो अव्यक्त होतो. आणि जगतरूपी बालकाला जन्म दिल्यानंतर तो व्यक्त रूपात होतो. गृहिणी गृहमुच्यते असं गृहस्थाश्रमासंबंधी म्हटलं जातं. गृहास कारण जशी गृहिणी, त्याचप्रमाणे जगतास प्रकृती कारण आहे आणि तीच परमात्म्याची सृष्टी आहे. सृष्टीमध्ये वृष्टी आणि समष्टी असे 2 भाग जरी असले तरी ते एकमेकांपासून भिन्न नाही आहेत. संसार म्हणजे समष्टी आणि त्यातील व्यक्ती म्हणजे वृष्टी आहे. तत्वदृष्टीने जर विचार केला तर स्त्री पुरुषांनी परस्परांच्याकडे आत्मरूपतेने पाहून व्यवहार केल्यास ते मोक्षपद प्राप्त करू शकतात, म्हणजेच एकरूप होऊ शकतात. ज्याची जाणीव झाल्यावर इतर काहीही जाणणं शिल्लक राहत नाही, असं जे आत्मज्ञान आहे ते सर्व गोष्टींचा पाया आहे आणि ते जाणून घेण्यासाठी मानवाने प्रयत्नशीलच असलं पाहिजे. परमात्म सृष्टीकडे भिन्न आणि अभिन्न या दोन्ही दृष्टींनी पाहणं शक्य आहे. परंतु ह्या दृष्टीत कोणती दृष्टी तात्विक आहे याचा विचार करावा लागेल. उदाहरण द्यायचं झालं तर स्त्री आणि पुरुष हे दोन्ही भिन्न आहेत, परंतु दोषांचा निर्माता अभिन्न आहे. एकापासून एक दिसत असलं तरी विचारांती ते एकच आहेत असंच लक्षात येईल. भिन्नत्वास प्राधान्य जर दिलं तर देहाला महत्त्व दिल्यासारखं होईल. अशा रीतीने देहाला महत्त्व दिल्यानंतर त्या देहातला मी निघून गेल्यावर त्या शवाला महत्त्व असायला हवं. म्हणजे शवाला वाचा असणं अवश्य आहे. त्याला हाक मारताच त्याने ओ दिली पाहिजे, पण असं होत नाही. यावरून भिन्न असलेले स्त्री पुरुष यांच्या शरीराला महत्त्व देण्याचं कारण नाही. आत्म्याला किंवा शरीर स्थित मी यालाच महत्त्व आहे. आत्मा अभिन्न आहे. अनेक असले तरी ते अभिन्नच आहेत. शरीरं निरनिराळी दिसत असली तरी त्यातील चैतन्य हे अभिन्नच असतं. अनेक शरीरात दृगोचर होणारं चैतन्य एकच असतं. शरीरापासून शरीरोत्पत्ती होते. उत्पन्न झालेले शरीर अन्नामुळे पोसलं जातं. अन्न नसल्यास शरीर टिकणार नाही. अन्नाचं परिणामस्वरूप असलेल्या रज रेत यापासूनच शरीरोत्पत्ती होत असते. शरीराला अन्नच कारणीभूत आहे. अन्नामध्ये स्त्री पुरुष असा भेद नाही. अशा रीतीने जर विचार केला तर दृश्य शरीरांची भेदबुद्धी ही निव्वळ स्वप्नसृष्टी आहे. अन्नामुळे स्त्री शरीरात उत्पन्न होणारे रक्तमासादी सप्तधातूच पुरुष शरीरात उत्पन्न होतात आणि असं असल्यामुळे पुरुषात स्त्री देहाचा मोह आणि स्त्रीला पुरुष देहाची इच्छा हे भेदभाव हे केवळ भ्रममूलच आहेत. या मिथ्या कल्पनेपासून विरक्त झालेल्या ज्ञानी मनुष्याला स्त्री पुरुष देहामधील भेदभाव वाटतच नाही आणि त्या देहामध्ये ब्रह्मरूप असलेला आत्मा एकच आहे हे माहीत असते. जगात उत्पन्न झालेले विविध भिन्न भाव, उन्नती अवनीती, सुखदुःख, शीत उष्ण, लाभहानी ही द्वंद्व परमात्म्यानेच आपल्या इच्छेने उत्पन्न केलेली आहेत.
नाटकात ज्याप्रमाणे भिन्न भिन्न पात्र निरनिराळ्या भावना म्हणजे सुख दुःख भ्रम हास्य इत्यादी रस दाखवतात, त्याचप्रमाणे विश्वातही नाटक चालूच असतो. नाटकात काम करणारा मनुष्य दुःखाचा अभिनय करून प्रेक्षकांना दुःखात लोटतो, परंतु तो स्वतः आतून मात्र जागृत असतो. दुःखित झालेल्या प्रेक्षकांना तो आत्मसात करू शकत नाही. प्रेक्षकांचं मन रसग्रहणाने उल्हासित होतं आणि त्यामुळेच वन्स मोर असं म्हणून दुःखाभिनय करणाऱ्या पात्राला पुन्हा जोराने अभिनय करायला लावतात. जगतरूपी नाटकात अनेक पात्र अनेक रसांचा अभिनय करीत असताना त्यातील खरे असलेले परमात्म स्वरूप जाणणं हेच योग्य ठरतं आणि याकरताच आत्मज्ञानाची आवश्यकता आहे. या विश्वरूपी पडद्यावर आपल्या संकल्पाने निरनिराळी चित्र रंगवून परमात्मा चलचित्ररूपी नाटक दाखवतो. विवेकी मनुष्य यातील सुखदुःखांचा भागीदार होतच नाही आणि उत्पन्न केलेली अनेक दृश्य निरनिराळ्या लोकव्यवहारातून आपली करमणूक व्हावी म्हणूनच हे चलतचित्र परमात्म्यांनी आपल्या कल्पनेने निर्मिलेलं आहे आणि ती चित्र पाहून आपण हुरळून जाऊ नये किंवा कष्टीही होऊ नये. स्वयंप्रकाशी असलेल्या दिव्य ज्ञानरूपी परमात्म्याने आपल्या संकल्पनाने नाना प्रकारचे विलास उत्पन्न केले आहे आणि तेच हे जग आहे. समुद्रावर दिसणाऱ्या लाटा असंख्य अपरिमित जरी असल्या तरी त्यात असलेलं पाणी एकच असतं. तसंच या सृष्टीत असलेली भिन्न भिन्न कृती अनेक रूप असली तरीही त्यातील नित्य निर्विकार असलेलं परमात्मस्वरूप एकच आहे असंच ओळखतो तोच आत्मज्ञानी आहे. असा आत्मज्ञानी मनुष्य सदा सर्वदा जगत व्यवहारामध्ये निर्विकारच चित्त असतो. त्याला दुःखही नसतं आणि तापत्रयांचा त्रासही नसतो. वर्णाश्रम धर्मपालनात आपल्याला परमात्म्याचे भिन्न भिन्न व्यवहार दृष्टीला पडतात. सर्व वाणीतील किंवा सर्व वर्णातील सर्व लोकांना मीपणाची जाणीव असतेच असते. तसंच ब्रह्मचर्यादी आश्रम पाळतानाही मीपणाची जाणीव असते आणि यावरूनच सृष्टीत भिन्नत्व असलं तरी त्याच्यात एकत्व समाविष्ट झालेलं आहे असं ज्ञानी ओळखतात. परमात्माच भिन्न भिन्न वर्णाश्रम निर्माण करून त्या सर्वांचा सांभाळ करतो आणि हे सर्व नाटक चालू असताना किंवा संपल्यावरही तत्वतः शिल्लक राहणारं एकमेव सच्चिदानंद स्वरूपच आहे. जगाप्रमाणे मनुष्य देहातीत मनोबुद्ध्यादी आणि प्राणेंद्रियांमुळेच अनेकत्व आहे. डोळे पाहतात, कान ऐकतात, नाक वास घेतं, याचप्रमाणे त्यांची कामंही भिन्न भिन्न आहेत. ती एकरूप असती तर अशी निरनिराळी कामं होऊ शकली नसती आणि मग शरीर व्यवहारही होऊ शकला नसता. कारण एकत्वात भिन्नत्व असू शकत नाही. मन आणि देहातील इंद्रियांची रूपं भिन्न आहेत आणि त्यांची कामंही निरनिराळी आहेत. कानाप्रमाणे डोळे नाहीत, डोळ्याप्रमाणे नाक नाही, कानाचं काम डोळे करू शकणार नाहीत, त्याचप्रमाणे डोळ्याचं काम कान करू शकणार नाहीत. मग या दोन्हींची कामं नाकही करू शकणार नाही. अशा रीतीने सर्व इंद्रिय एकमेकांशी भिन्न असून त्यांची कामंही भिन्न आहेत. पण या सर्व अवयवांचे, त्यांच्या कार्याचं आणि देहाचं मूळ कोण आहे? तर या सर्वांमध्ये व्यापून राहिलेलं काय आहे असा जर प्रश्न केला तर त्याला मूलभूत कारण मीच म्हणजे चैतन्य आहे आणि ते एकच आहे. म्हणून सर्व इंद्रियांचा प्रेरकही चैतन्यच नाही आहे का? अशाप्रमाणे निरनिराळी कामं चालली जरी नाही तरी शरीर कार्य होणार तरी कसं? मानव देहरूपी अंश सृष्टिकार्याच्या विवेचनाने अखंड सृष्टिकार्य विवेचन आपोआपच झालेलं आहे. उदाहरणार्थ, एका राज्यात अनेक विभाग, अनेक अधिकारी, अनेक कारकून असतात. ते सर्व आपापले कामं करत असतात, परंतु त्या सर्वांच्या कार्याचा उद्देश एकच असतो आणि त्या सर्वांना प्रेरक असा एकटाच राजा असतो. ते त्याच्या आशेने कार्य करीत असतात. तो राजा राज्यरक्षणाच्या एकमेव उद्देशाने प्रेरित होऊन त्या सर्वांना कामं वाटून देतो. त्याचप्रमाणे सृष्टीकर्ता आपल्या इच्छेप्रमाणे अंगातील सर्व व्यवहारच चालवत असतो. असं असल्यामुळे जगातील सर्व व्यवहार मिथ्या आहेत असं कसं म्हणता येईल? तसंच ते सर्व सत्य आणि नित्य आहेत हे समजणंही चुकीचंच आहे. यामुळे कोणता निर्णय घ्यायचा अशी शंका निर्माण होते. जगातील सर्व व्यवहार एकत्व संपदण्यासाठीच होत असतात. सर्व गुमास्त्यांची भिन्न भिन्न कर्म जरी असली
तरी ती एकाच उद्देशाने प्रेरित असतात. त्यामुळे जगातील सर्व व्यवहार एकत्व साधनेसाठीच आहेत असं समजून घेतल्यास मिथ्या आणि सत्य यांची गुंतागुंत नाहीशी होईल. सकल प्राणीमात्रांमध्ये परमात्मा मी रूपाने असतोच आणि हे सत्य जाणून निवृत्ती किंवा प्रवृत्ती मार्गाने योग्य जगव्यवहार केला पाहिजे. निरनिराळी कर्तव्य कर्म करीत असताना त्या सर्वांचं एकमात्र एकमेव स्वरूप विचारात येणार नाही. जगरूपी नाटकात निरनिराळ्या भूमिका निरनिराळी पात्र संदर्भानुरूपच करीत असतात आणि त्यावेळेस अनुभवास येणारी सुखदुःख भासमान आहेत म्हणजेच मिथ्या आहेत हे न विसरल्यास सत्यत्वाचं दर्शन घडेल. मानव कोणत्याही वर्ण किंवा आश्रमातील असू देत, ज्याने त्यांनी आपणासाठी असलेली शास्त्रविहित कर्म निष्ठेने केलीच पाहिजेत. स्वधर्म परिपालन, गुरुसेवा, स्वस्वरूप मनन, पूर्ण भक्ती, परमात्म्याची ठिकाणी अनन्यता, वैराग्य यांचं आचरण करीत राहिल्यास तो मोक्षाधिकारी होऊन मुक्त होतो. अशाश्वत असलेल्या जगव्यवहारात मीपणाची जाणीव, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, भूत, वर्तमान, भविष्य यामध्ये असतेच असते आणि ती जाणीव असल्यामुळे हे सर्व जग परमात्म संकल्पाची माया आहे हे उघड ठरतं आणि त्यामुळेच कल्पनेने हे सर्व जग मानवदेह यांची कामं ही सर्व मिथ्या आहेत अशी जाणीव करून घेऊन आत्मनिष्ठ होणं हेच आत्मज्ञान आहे. या नश्वर देहाला बाहेरून सजवण्यासाठी निरनिराळे अलंकार घातले. निरनिराळ्या प्रकारची ओढणी, साबण यांनी स्वच्छ आणि सुवासिक करण्याचा प्रयत्न केला तरी त्या देहातील आत्म्याला त्याचा काहीही उपयोग नसतो. त्याला सुगंध किंवा दुर्गंध याचंही काही वाटत नसतं. जसं ताप आलेल्या मनुष्याचा कुपथ्य केल्याने रोग वाढतो, तसाच शृंगार हा विषया वासनायुक्त मनुष्याला अधोगतीस नेण्याला पात्र होतो. क्षयी मनुष्याला शृंगार चढवल्यास त्याची व्यथा कमी होईल का? त्यासाठी औषध आणि पथ्य याचीच आवश्यकता असते. बाह्य वेशभूषेने शरीरात आत्म्याची कल्पना होणार नाही, आत्म्यावर संस्कारही होणार नाहीत. इंद्रिय मनुष्य देहाला सुखप्राप्ती करण्यासाठी जितके प्रयत्न करतात तितका तो देह निकृष्टावस्थेत पोचतो. रोग्याला औषधोपचार न करता, पथ्या अपथ्याचा विचार न करता वाटेल तसं खाण्यापिण्यास दिलं तर तो रोग बरा होईल का? त्याचप्रमाणे प्रापंचिक सुखासाठी मन मानेल तसं वागणाऱ्याला मनुष्याला दिन प्रतिदिन क्षणगणिक अधोगतीच प्राप्त होते आणि म्हणूनच जग मिथ्या, जगातील व्यवहारही मिथ्या असून ते नाटकातील भावावेशाप्रमाणेच आहेत अशी जाणीव करून घेऊन आत्मनिष्ठ होऊन सूक्ष्म रीतीने आत्मस्वरूप जाणून आत्मज्ञानी होण्यासाठी धडपड केली पाहिजे. असत्य, अरुची, विकृती, दुर्गंधयुक्त असलेल्या या जगात सत्य, सुरुची, सुगंध, सौंदर्य कुठून असणार? म्हणून मीपणाच्या जगद्व्यापी जाणीवेने परममंगल आनंदरूप परिशुद्ध अशा परमात्म्याचं स्मरण करा. बाह्य शरीर म्हणजेच मी ही भावना विसरून जा आणि या तुच्छ शरीरात सुख सौंदर्य भावनेला मुळीच वाव देऊ नका. परमात्मस्वरूपी दिव्य सुख म्हणजेच माझं सुख आणि परब्रह्म म्हणजेच मी या विशाल दृष्टीनेच विचार करा. मी आपणास तीर्थ, मंत्राक्षता, भस्म देतो ते काय आहे? तर हे सर्व परमात्म्याची जाणीव होण्याकरता आपणासाठी योग्य औषधोपचारच आहे. तुम्ही प्रपंचात व्याप, तापांनी, व्याधींनी ग्रस्त झाला आहात. त्या रोग निवारणासाठी ही टोचणी आहे आणि हे सर्व विचार मी समजून घेतले असून तुम्हीही समजून घ्या. तुमची भवव्याधी नष्ट होवो, तुम्ही सर्व सुखी होऊन सुखरूप व्हा. त्या सुखाची तृप्ती आपल्या सर्व व्यवहारात उत्तम रीतीने दृष्टीत पत्तीसच पडू देत. श्रीराम जय राम जय जय राम. नमस्कार.